आज ना मी तुम्हाला अशी लसणाची चटणी दाखवते जी तुम्ही 6 महिने म्हणाल तरी स्टोअर करून ठेवू शकताय। मग या उन्हाळ्यात बनवा आणि पूर्ण पावसाळा एन्जॉय करा। शिवाय ही चटणी भाकरी, पोळी, वडापाव किंवा साध्या भातासोबतही एकदम जबरदस्त लागते। त्यासाठी ना आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट प्रमाण, टिकवण्याचे टिप्स आणि खमंग चवीचं गुपित सुद्धा। त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। तर इथे बघा, चटणी बनवण्यासाठी ना मी इतकं सगळं साहित्य घेतलेलं आहे। किती प्रमाणात घ्यायचं, कसं घ्यायचं सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तरी पण मी तुम्हाला बनवताना सगळं साहित्य व्यवस्थित सांगते। लसूण म्हणा, खोबरं म्हणा, शिवाय इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे। किती प्रमाणात कसं घ्यायचं, जी चटणी तुम्ही 6 महिने अगदी व्यवस्थित टिकवू शकताय, फक्त प्रमाण तुम्ही एकदा बघून घ्या। तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे। कढईमध्ये ना अर्धा छोटा चमचा इतका आपल्याला तेल घालायचं। तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा। तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकी मोहरी घालूयात। मोहरी चांगली मस्त अशी फुटली की लगेच त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा इतके धने घालून घेऊयात। धने सुद्धा आपल्याला ना कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। गॅस कमी करून आता याच्यामध्ये आपल्याला बेडगी मिरची घालायची। तर बेडगी मिरची ना मी इथे 5 ते 6 घेतलेल्या आहेत। शिवाय ही बेडगी मिरची आपल्याला तोडून घ्यायची। इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणतीही मिरची याच्यामध्ये वापरतो ना, तर मी इथे बेडगी मिरची कलरसाठी वापरलेली आहे। जर तुम्हाला थोडीशी तिखटाची करायची असेल ना, तर मी इथे 5-6 बेडग्या मिरची घेतल्यात। त्याच्याऐवजी तुम्ही एखाद दुसरी मिरची याच्यामध्ये थोडी तिखटाची वापरली तरी चालेल, पण फक्त मिरची वापरताना इथे तोडूनच वापरा। अख्खी मिरची घेऊ नका। काय होतं, आपण एखादी मिरची स्टोअर करून जास्त दिवस ठेवतो की नाही, तेव्हा त्या मिरचीला ना आतमध्ये बुरशी येते। तर ही चटणी जर तुम्हाला जास्त दिवसासाठी टिकवून ठेवायची ना, त्याच्यासाठी मिरची ही तोडूनच वापरा, जेणेकरून ही चटणी तुमची अजिबात खराब होणार नाही आणि जास्त दिवस टिकून पण राहील। तर आता कमी गॅसवरती ना आपण 1 ते 1.5 मिनिटं ही मिरची व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आणि तुम्ही बघू शकताय मिरचीचा जास्त असा कलर चेंज नाही झालेला, हलकासा चेंज करून घेतलाय। आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इतके जिरे घालायचे आणि परत ह्याला व्यवस्थित असं आपण इथे भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट बघितली असेल, मोहरी घातल्यानंतर आपण इथे जिरे लगेच नाही घातले, कारण आपल्याला हे मसाले ना सगळे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। जिरे आपण जर मोहरीनंतर लगेच घातले असते तर ते पटकन भाजले गेले असते आणि मग जिरे हे कडवट लागले असते। त्याच्यासाठी धने भाजले, मिरची भाजल्यानंतर मग जिरे घातले। आता इथे 3 छोटा चमचा सफेद तेल घालायचे आणि 3 छोटे चमचे आपल्याला इथे भाजकी चणा डाळ घालायचे। तर चणा डाळ जर तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही शेंगदाणे जरी इथे वापरलेत ना तरी पण चालेल। फक्त शेंगदाणे अगोदर भाजून घ्या, त्याच्यावरचे साल काढा आणि मग ते वापरले तरी चालते। शिवाय ना तुम्हाला जर इथे ना जर अख्खे चणे जरी वापरायचे असतील ना, ते जरी तुम्ही इथे भाजून फुटाणे म्हणतात बघा त्याला, ते जरी वापरायचे असतील ते वापरले तरी सुद्धा चालेल। ते सुद्धा खूप छान लागतात बरं का। फक्त इथे आपल्याला तेलामध्ये ना त्याला 1-1.5 ते 2 मिनिटांना चांगलं व्यवस्थित कमी गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय। आणि हे बघा, सफेद तीळ भाजल्यानंतर ना अगदी त्याचा असं थोडासा कलर चेंज व्हायला लागतो। शिवाय चणे तर आपल्या अगोदरच भाजलेले असतात, त्याला सुद्धा ना 1.5 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं एकदम भाजून घ्यायचं। आता हे भाजत आलं की लगेच याच्यामध्ये खोबरं घालायचंय। तर इथे बघा, 1 कप इतकं खोबरं घेतलेलं, 1 वाटी इतकं आहे। तर आता हे खोबरं ना मी अगोदरच मिक्सरला ओबडधोबड असं वाटून घेतलेलं, जास्त अगदी बारीक नाही करत बसलेली। आणि वजनी म्हणाल ना तर 100 ते 125 ग्रामच्या आसपास एक खोबऱ्याची 1 वाटी होती आणि ती मी मिक्सरला वाटून घेतलेली। जर तुम्हाला खिसणीने खिसून घ्यायची असेल ना, मध्यम आकाराची खिसणी असेल ना, तरी त्याने तुम्ही व्यवस्थित अशी खिसून घेतली तरी चालेल। गॅस कमीच ठेवायचा आणि ह्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तर इथे बघा, खोबरं सुद्धा आपल्याला ना जास्त वेळ नाही भाजायचं। काय होतं, खोबऱ्याचा ना कलर अगदी लवकर चेंज होतो, ते पटकन भाजलं जातं। त्याच्यासाठी खोबरं आपल्याला सगळे व्यवस्थित मसाले भाजत आले ना की त्याच्यानंतरच आपल्याला खोबरं याच्यामध्ये भाजून घ्यायचंय। आणि खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत बरं का, 1-1.5 मिनिटामध्ये तुमचं खोबरं अगदी पटकन भाजलं जाईल। आणि तुम्ही हळूहळू बघू शकताय की आपल्या खोबऱ्याचा सुद्धा ना कलर असा अलगद असा चेंज होत आलेला आहे। इथपर्यंतच आपल्याला खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ आपल्याला इथे खोबरं भाजून नाही घ्यायचं। आणि हे बघा, अगदी मोकळं मोकळं सगळे साहित्य झालेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा आपण हळद घालूयात। शिवाय इथे 3 छोटे चमचे मी इथे कश्मीरी मिरची पावडर घेतली, तुमच्याकडे जर बेडगी मिरची पावडर भेटलीत तरी पण चालेल। आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, अंदाजे म्हणाल तर अर्धा छोटा चमच्याला थोडंसं जास्त आहे मीठ। आणि हे सगळे व्यवस्थित आपल्याला हे कोरडे मसाले सुद्धा याच्यात भाजून घ्यायचे। तर तुम्ही जर
काश्मीरी मिरची पावडर जर नसेल वापरत ना, बेडगी मिरची पावडर वापरा. मिरची असते ना ती कोरडी फक्त मिक्सरला वाटून घ्यायची आणि मग त्याच्यातल्या बिया काढा सुरुवातीला आणि मग कोरडी मिक्सरला वाटून घ्या. तशी वापरली तरी पण चालेल, अजिबात तिखट वगैरे लागणार नाही, फक्त कलरसाठी आपण इथे वापरतोय. आता इथे 50 ते 55 इतक्या लसणाच्या पाकळ्या गॅस बंद करून घालायच्या. तर इथे बघा हा जो लसूण होता ना तो मी आदल्या दिवशी सोलून घेतला होता आणि पंख्याखाली ना ह्याला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचंय. लसणामध्ये कसलाच पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी घ्या. कारण जर लसणामध्ये पाण्याचा अंश जर राहिला तर मात्र ही चटणी तुमची जास्त दिवस टिकणार नाही. या गोष्टीची नक्की काळजी घ्या. लसूण सोलताना ना तुम्ही इथे कुडी सकट जरी लसूण वापरलात ना तरी चालेल. आता माझ्या आई आजी जेव्हा चटणी ह्या बनवायच्या ना तेव्हा त्या मात्र असंच करायच्या, कुडी सकटच लसूण वापरायच्या. आता भरपूर आत्ताच्या परिस्थितीनुसार सगळ्यांना कुडी सकट लसूण वापरायला नाही आवडत, पण तुम्ही मिक्सरमध्ये जर ही चटणी बारीक करून घेणार असाल ना तर हे असंच करायचं. तर गॅस बंद करायचा, लसूण घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्याला व्यवस्थित असं फक्त ना 1-1.5 मिनिटं ना फक्त किंवा 2 मिनिटं जास्तीत जास्त ह्याला मोकळं असंच फक्त आपल्याला परतवून घ्यायचंय. हे असं परतवून घेतलं ना तर हे मसाले सगळे लसणाला लागले जातात आणि ह्याला थंड करून घ्यायचे. व्यवस्थित असं थंड झालं ना कीच मग ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची चटणी, हे मसाले सगळे, आणि मग ह्याचं वाटण करून घ्यायचंय. आता वाटण करताना एका गोष्टीची काळजी घ्या, हे मसाले मी मध्यम आकाराच्या मिक्सरच्या भांड्यात काढलेत जेणेकरून एका याच्यात सगळं होऊन जाईल. आता मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं आणि ह्याला पल्स मोडवरती करा, चालू बंद करत ह्याचं वाटण करून घ्या. कारण आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं वापरलेलं आहे. ते जर जास्त बारीक झालं ना तर मात्र ह्याला तेल सुटायला लागेल. मिक्सरचं भांडं जास्त गरम झालं तर मग हे मिश्रण पूर्ण चिकट होईल. त्याच्यासाठी आपल्याला ही चटणी पूर्ण अशी कोरडी करून घ्यायची, अजिबात सुद्धा जास्त वेळ बारीक करत राहू नका, नाहीतर मी चटणी तुमची अशी कोरडी होणार नाही. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला खरंच सांगू का, ही चटणी अजिबात सुद्धा जास्त तिखट वगैरे लागत नाही बरं का. तुम्ही तेल टाकून ही चटणी मस्त अशी चपातीसोबत पण खाऊ शकताय. ही चटणी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त चटपटीत चटणी तयार होते. शिवाय ही चटणी ना तुम्ही फ्रीजमध्ये ना 6 महिने आरामात टिकवून ठेवू शकताय. जरी तुमच्याकडे फ्रीज नसेल ना, फ्रीजच्या बाहेर सुद्धा ही चटणी ना 2 ते 2.5 महिने अजिबात खराब होत नाही बरं का. हवा बंद कोरड्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. मस्त चटणीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. आवडलं असलं तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा जगा सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.